फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून. मात्र समाजाला तुम्ही एवढं दिलं, समाजाने तुम्हाला एवढं दिलं, तर समाजाकडून काय अपेक्षा असतील तुमच्या? काय होणार आहे या संदर्भात? कसं आहे, कसं बघताय? मला समाजाकडून काय अपेक्षा आहे? एवढं सगळं केल्यानंतर मी समाजासाठी काम, मला माझ्यासाठी काय पाहिजे माहीत नाही आहे. पण मी आत्तापर्यंत जे पाहत आलो आहे, मी पाहिलं आहे खूप साऱ्या लोकांनी समाजासाठी काम केलं. पण आपल्याला काय वाटतं माहिती आहे का, एखादे माणूस जर समाजाचं काम करतोय त्यांना असंच काम करत राहावं, असंच काम करत राहावं. मी आपल्या डोक्यात फिक्स आहे की हा डिजी लॉक्स आहे, यानं नुसतं समाजाचं काम करावं, यानं कामच करावं, यानं बाकी काय करू नये, यानं राजकारण करू नये, यानं बिझनेस करू नये, यानं एखाद्या मोठ्या माणसाचा फोटो काढू नये, एखाद्या आमदार खासदार सोबत यानं फोटो काढला नाही पाहिजे ना. म्हणजे आपल्या माइंडमध्ये बसलेलं आपल्या हे. मला एवढं सांगायचं, कारण हे मी माझ्याविषयी सांगत नाहीये, मी जनरल जे पाहिलंय मी या प्रोसेसमध्ये असताना सगळ्या, माझं एक ऑब्झर्वेशन आहे. एक व्यक्ती एक्सवाईड असते समजा, ज्यानं खूप समाजाचं काम केलं आणि खरंच त्याला प्रामाणिक तो नसतं तर काम झालं नसतं, इथपर्यंत त्यानं काम केलं असतं. एक वेळेस त्याच्याकडनं चूक झाली, त्यानं 4 पैसे कमवले. मी काय म्हणतो, झाली ना चूक, 4 पैसे तर लागतात ना घरामध्ये त्याच्या. हां, चुकीचं काय माहिती आहे का, त्यानं पैसे कमवतो 4 पैसे, हे चुकीचं नाही आहे. पण त्यानं समाजाला फसवून पैसे कमवू नये, हे माझं मत आहे. म्हणजे उदाहरण मी डिजी लॉक्स आहे, हे उदाहरण देतो. हां, मी हे उदाहरण आहे. उद्या मी राजकारण जॉईन केलं, मी एखादा पक्ष जॉईन केला, मला समजून घ्या मला काय म्हणायचं. मी ते करणार नाही आहे, मी सांगतो समजून घ्या. मी एखाद्या नेत्याला जॉईन झालो तर मी ते वाईट नाही आहे. मी थोडं थांबवतो. तुम्ही म्हणलात की मी राजकारणात, आता तुम्ही समाजासाठी एवढं केलं. बरोबर बरोबर आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या काही निवडणूक आहेत, महिन्यावर निवडणूक लागू. बरोबर. जिल्हा परिषदचा गट जर सपोज सुटला किंवा पंचायत समिती सुटली, तुम्ही तिथं इच्छा व्यक्त केली तर समाजाने तुम्हाला सपोर्ट करावा अशी म्हणजे इच्छा आहे का नाही म्हणा? मुळात पहिली गोष्ट मी उभं राहणार नाही, असं नाही उभं राहिलो. हा, समजाची गोष्ट काय आपल्या समजावर चालू आहे, तर माझी बिलकुल अपेक्षा नसणार की मी समाजाचं काम केले म्हणून समाजाला मतदान करावं. मला मुद्दा समजा, मी उभं राहणार हे माझं वैयक्तिक मत असणार. माझे वडील 10 वर्ष नगरसेवक होते, पण मला ते राजकारणात इंटरेस्ट नव्हता, म्हणून मी कधीच, मला समाजकारणाचे नाद आहे पहिल्यापासून, आवड आहे मला चांगले कामं करण्यात, चांगल्या गोष्टी करायचा. पण मला तुझं वाटलं मला जिल्हा परिषद उभं राहायचं, समजा मला तुम्हाला वैयक्तिक अधिकार आहे माझा. उद्या कोणी हे नाही म्हणलं पाहिजे ह्यानं आता समाजाचं काम करून नाव कमवलं, आता हे राजकारणात घुसला. तर माझा वैयक्तिक अधिकार आहे का नाही मला काही? मी दिला ना वेळ माझा, मी समाजासाठी दिला, काम केलं, बदल्यात समाजानंतर मला प्रेम पण दिलं बरं का. तर उद्या हे व्हायला पाहिजे. आणि मला पण त्या अपेक्षा नाही व्हायला पाहिजे की मी तुमचं काम केलंय समाजाचं, तुमचं काम केलं म्हणून तुम्ही मला मतदान केलं पाहिजे, ही माझी अपेक्षा नाही पाहिजे. हां, तुम्ही मला मतदान केलं पाहिजे काय पाहिजे, कारण की तुम्हाला वाटलं पाहिजे मी प्रामाणिक आहे आणि मी तुमचं काहीतरी काम करेल, गावाचं तुमच्या त्या सर्कलचं काम करेल, म्हणून तुम्ही मतदान केलं पाहिजे. मला एवढं सांगायचं, भविष्यात मी बिझनेस करेल, राजकारण करेल, जे काय करायचं करेल. याचा अर्थ हा होत नाहीये की मी समाजाची गद्दारी करतोय. समाजाला फसवणं, समाजाला धोका देणं आणि समाजाच्या विरोधात काम करून पैसे कमवणं हे चुकीचं आहे, हे माझं मत आहे. अच्छा, अमर भाऊ, काही दिवसावर आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा लागू शकतात. सपोज तुमच्या मनात इच्छा आली की मला निवडणूक लढवायची, समाज सपोर्ट करेल? जसं आता डीजी भाऊनं जसं सांगितलं, सेम तीच प्रोसेस आहे, अजिबात त्यात काहीच फरक नाही. लढवायची नाही लढवायची हा व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलाय, तो जे त्याच्या पद्धतीनं ज्या काळानुसार ठरत असतो. आणि लढवायची हा विषय असल्याच्या नंतर तर तो त्या ठिकाणी नाहीच येते, त्या ठिकाणी फुल स्टॉपच लागतोय. आणि समाजाने करावं नाही करावं हे त्याचं व्यक्ती स्वातंत्र्य आहे, बरोबर आहे. आणि त्यांच्याकडून जसं यदा कदाचित जर उभा राहिलं आणि त्यांना जर असं वाटलं की ह्या काहीतरी करू शकतात, हे त्यांचं मत आहे. आलं लक्षात? आपण आपलं काम प्रामाणिक केलंय आणि त्या कामाच्या बदल्यात आपण जर काही मागत असेल तर हे चुकीचं आहे. आलं लक्षात? म्हणजे मी समाजाचं काम केलंय आणि समाजाने मला मतदान करायला पाहिजे, हे चुकीचं आहे, साफ चुकीचं आहे. हे अजिबात पटत नाही. तुम्ही काम केलंय कारण की ते त्या ठिकाणी तुमची त्या ठिकाणी जिम्मेदारी होती, ते तुम्ही काम पार पाडलंय. आपण अपेक्षा ठेवणं हे खरंच एकदम चुकीचं आहे. कारण आम्ही म्हणतो आमचं कर्तव्य आहे आणि आम्ही आमचं कर्तव्य म्हणून अपेक्षा करतो आम्ही, बदल्यात तुम्ही आम्हाला हे द्या. मग डायरेक्ट बघायचं, समाज पैसे द्या, समाज हे द्या, समाज ते द्या. म्हणजे अपेक्षा ठेवणं म्हणजे काय प्रकार आहे मग हा? आणि अपेक्षा नाही ठेवायला पाहिजे. म्हणजे मला सॉरी, पण मी म्हणायला सांगतो गोष्ट एक,
मागच्या मला मी एक गोष्ट कधी बोललो नाही म्हणून मला आता बोलायचं आहे, इच्छा आहे माझी थोडीशी. पाठीमाग विधानसभा झाल्या, लोकसभा विधानसभा, विधानसभेबद्दल अधिकार असतो आपल्याला, कोणाला काम करायचं कोणाला नाही करायचं. काही कमेंट आल्या मला अशा, मॅनेज झाला काय, हे झाला काय, आलत्या का. पण ते कमेंट करणारे जातीवंत मराठी नव्हते किंवा गरजवंत मराठी नव्हते, ते एखाद्या नेत्याचे लोक असावेत. कारण मला विश्वास आहे कुठलाच गरजवंत मराठा किंवा सच्चा मराठा मावळा दुसऱ्या मराठा मावळ्याला नाव ठेवलं हे कधीच होणार नाही का. कधीच कुठला मराठा मावळा, मराठा सेवक दुसऱ्या मराठा सेवकाची बदनामी करू शकत नाही. आणि मी कायम मी जे बोलतो ना, मी खूप प्रॅक्टिकली प्रामाणिक जे मनात ते मी तोंडावर बोलतो. कारण मला खोटं बोलून माईक समोर म्हणून काय गोडगोड सांगायचं, मला छान बोलायचं हे शक्य नाही माझ्याला. जे आपण करतो, वागतो, बोलतो तेच बोलायला पाहिजे आपण. आणि प्रत्येकाला अधिकार आहे काय निर्णय घ्यायचे काय नाही. पण अजूनच ते सांगतो, समाजाला फसवून किंवा समाजाच्या विरोधात कुठलं काम कधी करणार नाही, त्यांच्याच्यानं समाजाला नुकसान होईल.